महाराजांचं जे ॲक्च्युअल आयुष्य म्हणजे जे एक युद्धाला सुरुवात होणं तर ते त्यांच्या मृत्यूपर्यंतचं, म्हणजे गड किल्ले जिंकणं आणि मृत्यूपर्यंतचं, तर हे जवळजवळ एक 35 वर्षाचं आहे. 35 वर्षाचा. या 35 वर्षामध्ये त्यांचा सुवर्णकाळ, गोल्डन एरा कोणता होता? प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर खरं तर पूर्ण 35 वर्षाचा काळच आपल्याला त्यांचा गोल्डन एरा म्हणून आपल्याला पाहायला पाहिजे. कारण महाराजांनी जी घोडदौड 15व्या वर्ष सुरू केली, 15व्या वर्षी ती त्यांची 50व्या वर्षी थांबली. हो, पण ह्या नाही, हे मधल्या आपल्याकडे आलं, पण त्यांच्या दृष्टीने ह्या मधल्या काळामध्ये नाही, तुम्ही समजून घ्या ना. आता गोल्डन एरा आपण केव्हा म्हणतो की त्या काळामध्ये भरीव काहीतरी झालंय. ठीक आहे, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये महाराजांनी 7-8 किल्ले जिंकले, त्यांच्या दृष्टीनं हा गोल्डन एरा आहे, कारण माझी सुरुवात एकदम भक्कम झाली. ठीक आहे, त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये पुरंदरचा तह झाला, पण तो तह झाल्यावर आग्र्याची भेट झाली. आग्र्याच्या भेटीत मृत्यू समोर उभा होता. मृत्यू ओलांडून महाराज पुन्हा स्वराज्यात आले. तोही गोल्डन एरा आहे आमच्यासाठी, तोही गोल्डन एरा आहे, कारण त्या काळामध्ये आमचं हे राहिलं. तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराजांनी राज्याभिषेक केला. राज्याभिषेक करून समस्त मराठा किंवा समस्त महाराष्ट्राला एक सार्वभौम राजा मिळाला. महाराजांच्या दृष्टीने ते सुद्धा गोल्डन एराच आहे त्यांचा, कारण आता मी म्हणजे सार्वभौम राजा झालेलो आहे, जो शेकडो लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे. तर तोही गोल्डन एरा आहे. आणि त्यानंतर आपलं हे झालं, दक्षिण दिग्विजय झाला. दक्षिण दिग्विजयामध्ये महाराजांनी जिंजीपर्यंत, तंजावरपर्यंत महाराजांनी आपल्या सीमा नेल्या. तोही गोल्डन एरा झाला. त्यामुळे त्यातल्या त्यात जर तुम्ही म्हणाल की गोल्डन एरा कुठला असेल, तर मग मी पकडेन की आपल्या राज्याभिषेकापासून दक्षिण दिग्विजयापर्यंत. कारण मग तिकडे राज्य महाराजांनी अफाट वाढवलं. म्हणजे 1 किल्ला ते 350 किल्ले ते वाढवलेत महाराजांनी. तर ते आपल्याला तो एक त्यातल्या त्यात मी मानेन की हा काळ हा महाराजांचा गोल्डन एरा आपल्याला मानता येईल.